नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का डाळिंब हे ना तर डाळिंबाचा काय उपयोग आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बरं का। तर मैत्रिणींनो, आपण रोजच्या आहारामध्ये फळाचा समावेश तर करतोच, पण तर एक फळ असं आहे ते म्हणजे डाळिंब। तर हे डाळिंब ना शरीरासाठी खूप चांगले असते। तुम्हाला माहिती आहे का, डाळिंब आणि आपले रक्तसुद्धा वाढते आणि रक्तसुद्धा छान राहते। आता बऱ्याच जणांना रक्ताचा प्रॉब्लेम असतो, तर त्यांनी ना डाळिंब खायला नक्की सुरुवात करा। डाळिंबाने आपले ब्लड वाढते आणि आपल्याला ब्लड घ्यायचे सुद्धा काम पडणार नाही, गरज सुद्धा पडणार नाही। तर मैत्रिणींनो, डाळिंबामध्ये ना अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्वे खूप प्रमाणात हे घटक पोषक असते। तर आणि हे पोषक आढळतात, त्यामुळे डाळिंब खाल्ल्याने ना शरीराला पोषण मिळण्यास मदत होते। डाळिंब खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात आणि कशा प्रकारे खायचे आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की पहा। तर मैत्रिणींनो, आज आपण ना डाळिंब खाण्याचे फायदे पाहणार आहोत। तर व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत, कुटुंबापर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करून जावा। तर डाळिंब हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते। डाळिंब हे पचनक्रियेसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे। डाळिंबाच्या दाण्यामध्ये आहारातील फायबर असते। तर मैत्रिणींनो, आपण जर योग्य डाळिंब खाल्ल्याने ना आपल्या पचनक्रियेस खूप फायदा होतो आणि पचनक्रिया व्यवस्थित होण्यास सुद्धा मदत होते। त्यामुळे नुसता रस न पिता आपण डाळिंबाचे बिया खाल्ल्याने अजूनच फायदा होतो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पूर्ण पोषण मिळते। तर मैत्रिणींनो, आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी सुद्धा पोषण मिळते। डाळिंब हे खूप चांगले असते आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी, आपली इम्युनिटी पॉवर सुद्धा खूप वाढते। तर डाळिंबामध्ये खूप सारे जीवनसत्वे, पोषक घटक असतात आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा असते। आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटके मिळतात, तर ते कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते। तुम्हाला माहिती आहे का, डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फोलेट, पोटॅशियम असे घटक आपल्याला आढळून येतात। त्यामुळे डाळिंब हे रोजच्या आहारामध्ये समावेश करतात। तर व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के हे शरीरासाठी खूप चांगले असते। डाळिंब हे त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेमंद आहे। नुसते डाळिंब खाल्ल्याने त्वचा छान होते असे नाही, त्यासाठी आपल्याला पुरेसे पाणी, पुरेशी झोप घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे। तर शरीरातील दाह कमी करण्यास सुद्धा मदत होते, तर वजन नियंत्रणास सुद्धा राहते। डाळिंबाने ना हे शरीरासाठी खूप चांगले असते। तर रोज एक डाळिंब जरी खाल्ले तरी तुम्हाला काहीही खायचे काम पडणार नाही। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ। चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया आणि कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ। चला मैत्रिणींनो, धन्यवाद। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ
मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. धन्यवाद.